कावा आजी? अरे तू माई बोलवत आहे ना रे. बबली कुठं आहे रे? काऊन वा आजी? घरी जाणं पोट्टे. तू माई बोलवत आहे ना. नुसती पोरासोबत खेळत राहायचं. पोरी बारीच्या जातीनं पोरासोबत खेळायचं नसतं. काऊन वा आजी? जाणं तू घरी येतो ना मी. नको येऊ बापा. तू माई मारण तर मला नको म्हणू. नाही म्हणत जाय तू. जिजाबाई आहे का व घरी? कोण होस तू? लाडू बिडू कवा चारशील मग? कायचे लाडू माय? सारा लाडवाचा बुरका झाला. बापा काऊन अशी बोलून राहिलीस व? तुले तर नाच झाली म्हणते ना. आता तुले तर काही कमीच नाही आहे. घरी लक्ष्मी आली तुया. अहो पहिली बेटी तुपाची रोटी, पहिली बेटी धनाची पेटी. लोक असंच म्हणते का? बिनानच मन पडली असन का? हो, तुला तर धनच दिसून राहिलं. अव हे बोलायलाच बरं वाटते, पण लेख म्हणजे परक्याच झालं ना व. त्याचे हुंडा तर द्यास लागन. मले मुलगा नातू झाला असता तर वंशाचा दिवा म्हणून मी किती आनंद साजरा केला असता बाई. बापा जिजाबाई कोणत्या जमान्यात जगून राहिलीस व तू? अव वंशाचा दिवा पाहिजे म्हणणारे आता वृद्धाश्रमामध्ये पाठ असून राहिले. तुले तर आठवते ना? अव मंगलाबाईची का हालत झाली तर माहित आहे का तुले? कोणती मंगलाबाई व? अहो ते नाही का व पम्याची बायको. कोण्याची बायको? हो, तिचं काय झालं? तुला काहीच माहित नाही का वा? नाही, आता सांग लवकर. अव तिनं गर्भपात केलं म्हणते. गावभर चर्चा आहे. सोनोग्राफी मध्ये मुलगी झाल्याचं माहीत पडलं असन. डॉक्टरनं सांगितलं असन. आता 10 वर्ष झाले. पोट्टी पश्चाताप करून राहिली. लेकरासाठी उपास तपास करत आहे तरी सुद्धा तिले लेकरू बाळ नाही आहे. आता तिच्या घरची तिले टोमणे मारते म्हणते, त्रास सुद्धा देते म्हणते बापा. आता काय फायदा हो त्याचा? जेव्हा मुलगी जन्माला येणार होती तेव्हा गर्भजल परीक्षण करून मुलगीची गर्भातच हत्या केली. आता काय बोंबला मारते? अव शांते, भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 नुसार प्रत्येक स्त्री पुरुषाला जीवन जगण्याचा अधिकार आहे, जीविताचा अधिकार आहे. गर्भातच मुलीला मारणे हा कायद्यानं गुन्हा आहे. वाचन तेव्हा समजन ना वा. काय चाललंय तुमचं? हो बाई, बरोबर आहे तुमचं. का कलम PCPND या कायद्यानुसार गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व गर्भ परीक्षण करणे आणि त्या आधारावर गर्भपात करणे हे कायद्याने गुन्हा आहे. त्यासाठी 10 वर्षाची सजा आणि 3000 रुपये जुर्माना आहे. तर जिजाबाई समजलं ना आता? तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला नाच झाली ना, तिचा स्वीकार करा आणि आम्हा सर्वांचं तोंड गोड करा. चला आणा पेढे. कायचे पेढे माय? नाच झाली ना, जलेबी वाटा लागन. जिलेबी आणि पेढे? वा व बाई, तुम्ही मुला मुलीमध्ये भेदभाव करता वाटते. अव भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 14 ते 18 अंतर्गत समानतेचा अधिकार दिलाय. बरोबर आहे का जी? हो बरोबर आहे, पण कोण वाचते ती राज्यघटना? म्हणून तर हे सगळं चाललं ना. चला येतो मी त्या मंगलाताईकडून. कुठं चालले जी तुम्ही एवढ्या घाईमध्ये? अगं ते मंगलाताईला दत्तक घ्यायचं आहे म्हणते. बापा तिनं तर गर्भपात केलं म्हणते ना जी. आता काय ते तिले लेकरू पाहिजे? काही अडचण बिडचण आहे का? तुम्ही कायले फुकटच्या तांबार चौकशा करून राहिल्या, लोड घेऊन राहिल्या? त्यांचं काही कारण असन. त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला असन. तुम्ही कायले त्याच्या दुःखाचे खिपले काढून राहिल्या? त्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं. त्याच्यानंतर महिला बाल विकास अधिकारी कार्यालयामध्ये जाऊन अधिक माहिती घेतली आणि प्रमोद आणि मंगलाने दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. चला येतो मी तिकडून. ठीक आहे बापा. अले अले अले, कुणी मारलं माझ्या बाळाला? मारलं तुला? दादू रडू नको. काय झालं तुला? भूक लागली आहे का? अरे अरे, ते बघ चिवताई, मावशी, काका. बाळा झोप येते का तुला? अरे मंगला, आपल्याला घरी जायचं आहे. हो ना, बघा ना, हा नुसतंच रडत आहे. बरं बरं, होईल तू शांत. आता बघ तू कसा गालातल्या गालात हसत आहे. हो, आपण आपल्या छकुल्याचं नाव काय ठेवायचं? मी निधी ठेवणार. अरे वा, खूपच छान. आपण निधीला खूप शिकू. हो हो. 25 वर्षानंतर
आई घरी आहात का? कोण वाचव तू? मी प्रमोदची बायको मंगला. कसं काय ना केलं हो बाई? ही कोणाची पोरगी आहे? ही माझीच पोरगी निधी. हो का? हीच का ते दत्तक घेतली होती माग? कसं हो आई तुम्ही असं म्हणता पोरीबारी समोर? चुकली व मंगला. बरं सांग कायला आली? मी माझी पोरगी न्यायाधीश बनली तर तिच्यासाठी मी पेढी घेऊन आली आहे तुमच्याकडे. तिने भरपूर मेहनत घेतली या दिवसासाठी. छान छान. पोरीनं घरात नाव केलं वाटतं. घ्या पेढे. हो 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 दे. चला ताई येतो मग. हो हो ये. आई आई जिजाजी काय म्हणते ग? ती उगाच बडबड करत होती बाळा. नाही आई तू माझ्यापासून काहीतरी सांग ना ग आई. अगं तिच्या गोष्टीकडे लक्ष नको देऊ. तू आता परीक्षा पास झाली ना, तू न्यायाधीश होशील तर ते तिला बघावं असं झालेलं आहे. नाही आई. म्हणून ती उगाच मिठामध्ये दुधामध्ये मिठाचे खडे घालत आहे. नाही आई तू मला सांग ना ग, तू मला खरंच दत्तक घेतले का? बाळा तू माझं बाळ आहे ना, छकुला आहे. तुला माहिती आहे ना, कायद्याचा तुकडा आहे तू माझ्या. ट्रिंग ट्रिंग. हॅलो हॅलो मंगलाताई, निधीचे खूप खूप अभिनंदन. आम्ही निधीचे अभिनंदन करण्याकरता घरी येतो. हा या ना ताई, स्वागत आहे तुमचे. मंगलाताई घरी आहात का? हो आहो ना, या ना. अरे स्वप्ना किती बारीक झाली ग तू. कशी आहे? मी मजेत आहे. निधी कुठे आहे? बाळा निधी ये, मावशी आली आहे तुला अभिनंदन करायला. हॅलो जस साहेबा, तुझे खूप खूप अभिनंदन. आता उद्यापासून ऑर्डर सुरू. तुझा चेहरा का पडल्यासारखा आहे? आई रागावली का? नाही मावशी तुला एक विचारू का? विचार ना. सारे मला दत्तक घेतले म्हणून म्हणताय, हे खरं आहे का? नाही रे बाळा, तसल्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नसतं. तुझी झेप त्यांना बघवत नाही ना, म्हणून ते तसला विचार करतात. बरं येतो आम्ही. पुन्हा त्या रश्मीच्या घरी पण जायचं आहे. तिच्या पण दोन्ही मुली MPSC पास झाल्या ना, त्यांचं पण अभिनंदन करायचं. ठीक आहे मावशी, माझ्याकडून पण त्यांना खूप खूप शुभेच्छा सांगशील. हो बेटा, येते मी. क्लिंग क्लिंग. हॅलो कोण बोलताय? हॅलो निधी, मी नितेश बोलतोय. हा नितेश बोल ना. अगं तुझे अभिनंदन करायचे होते. हो का? थँक्यू नितेश. अगं निधी, मला तुला पार्टी द्यायची आहे. पार्टी कशाला? माझ्यासाठी तर तुझ्या शुभेच्छाच खूप लाख मोलाच्या आहे. हे बघ निधी, आता नाही म्हणू नकोस. मी तुझी वाट पाहिन, तू ये जो लवकर. अरे पण आई मला एकटीला जाऊ देत नाही ना. अरे एकटी कुठे? सांग ना मैत्रिणीकडे चाललो म्हणून. बरं ठीक आहे, पिंकीकडे जाते म्हणून सांगते. ठीक आहे, ये लवकर. हो. आई मी बाहेर जाऊन येऊ का ग? कशाला ग? आई जाऊ दे ना, लवकर येतो ना. बरं ठीक आहे, लवकर येशील. हो बाय मम्मी. बाय बेटा, सावकाश जा. हो आई तू काळजी करू नकोस. ठीक आहे. ना जाने कहाँ से आई है, ना जाने कहाँ को जाएगी दीवाना, ए काय करतायस तू? बनाएगी ये लड़की. सोड मला. वाचवा वाचवा मला, वाचवा. अरे इथे तर एका मुलीची छेड करत आहे. मला महिला पोलीसला फोन लावावा लागेल. तो नंबर काय होता? 1091. हॅलो पोलीस स्टेशन. हॅलो इथे एका मुलीची छेड काढणं सुरू आहे. तुम्ही लवकर या, मी तुम्हाला लोकेशन पाठवते. बरं ठीक आहे, आम्ही येतो. अरे काय करता तुम्ही इथे? काही लाजबीज वाटते का नाही मुलीची छेड काढताना? याचे काही परिणाम होईल तुम्हाला माहित आहे का? नाही मॅडम. मुलींना त्रास देणे हा एक गंभीर गुन्हा आहे. IPC कलम 354 अंतर्गत अपराध आहे. शारीरिक हिंसा हा एक कारवाई होऊ शकतो. महिलांच्या सन्मानाला ठेच पोहोचणे हा गंभीर अपराध आहे. 509 अंतर्गत हा गुन्हा आहे. तसेच कलम
994 नुसार महिलांची छेडछाड केल्यावर केस होऊ शकते. समजलं का तुम्हाला? हो मॅडम, याच्यानंतर पुन्हा अशी गलती करणार नाही. माफ करा आम्हाला. ठीक आहे, चला टाका यांना गाडीत. थँक्यू मॅडम, तुम्ही वेळेत पोहोचून माझी रक्षा केली त्याबद्दल तुमचे धन्यवाद. हे तर आमचे कर्तव्यच होते. महिला अबला नाही. महिलांचा सन्मान राखूया, हिंसाचार रोखूया. हिंसा थांबवणे ही दया नाही तर ती आपली जबाबदारी आहे. मुलगी झाली म्हणून बाळगू नका भीती, तीच तर आहे राष्ट्राची संपत्ती. लेख वाचवा, लेख वाचवा. धन्यवाद. या नाटकाचे लेखक आहे डॉक्टर अरविंद पाटील सर आणि सादर करते आहे अनिकेत कॉलेज ऑफ सोशल वर्क वर्धाचे विद्यार्थी. धन्यवाद.